नमस्कार। तर यावर्षीच्या गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि त्याची आगमनाची क्लिप इंस्टाग्रामची मी या लिंकमध्ये टाकलेली, या व्हिडिओच्या लिंकमध्ये टाकलेली आहे। आणि आज आपण चाललो आहे गौराई आणायला। तर पेढे माळेवाडीमध्ये गौराईचं आगमन कसं होतं, या वाडीमध्ये 5 घरांच्या गौराईचं आगमन होतं आणि जिथून आगमन करतो त्या जागेचं नाव आहे टाकी। तर याविषयी आपल्या वाडीचे विश्वस्त आणि सगळे कार्यकारी मंडळ आपल्याला त्याची माहिती देतील। तर पुढे बघूया या ब्लॉगविषयी। आता या माहेरवासी गौराई आणायला जात आहेत। आधीचे पण आहेत। चला फोटो मध्ये येऊ दे सगळे। आई बाबा ते इकडेच राहिले ना तेव्हा। नाही आई बाबा आलेले, त्यांना आधी पाठवली ना मंगळवारी। हा मग ते हे करून गेलं ते मुंबई। हो हो आणि आता आपण गौरी आणायच्या ठिकाणी आलेलो आहे। वाडीतले ग्रामस्थ इथे उभे आहेत, सगळे पुरुष मंडळी आणि स्त्रिया गौरी आणण्याच्या जागी पूजनाचं करतात। शेणाने सडा सारवत आहेत आणि आमच्या आत्याबाई पुढचं सांगतील तुम्हाला। बोला जोरात। त्याच्यानंतर त्याच्यावरती रांगोळी घातली जाते। हां, रांगोळी घातली जाते। नंतर इथून आपण गौरी पूजन करतोय आणि इथून आपण गौर आपण घेऊन जाणार आहे। खड्यांचं 7 खड्यांचं पूजन केलं जातं। 7 खडे म्हणजे सप्त नद्या, सप्त आसरा, सप्त देवता यांचं पूजन केलेलं जातं। 7 खड्यांचं इथं पूजन केलं जाणार आहे। सप्त नद्या, सप्त देवता आणि सप्त आसरा। त्यानंतर तेरड्याचं झुडूप इथं ठेवलं जातं आहे। त्या 7 नद्यांच्या साक्षीनं आपण तेरड्याचं झुडूप पूजणार आहे आणि गौराईच्या रूपामध्ये त्या तेरड्याला आपण आपल्या पूजनाच्या सुपामध्ये घरी घेऊन जाणार आहे। विडा ठेवलेला आहे, त्याच्यावरती सुपारी आहे जे श्री बाप्पाची स्वरूपात आपण सुपारी मांडतो। फळं ठेवलेली आहेत, 5 फळं, नारळ, श्रीफळ असं ठेवून सगळं पूजन होतंय। करंजपणी आणि जे काही सगळे ओटीचे साहित्य येतं ते सगळं ठेवलेलं आहे। त्यानंतर काळ्या मण्याचं मंगळसूत्र ठेवलं जातं आहे। अशा स्वरूपात श्री गौराईला इथे नटवून आपण आपल्या घरी नेणार आहे। दिवा पेटवला जातोय। बाकी ठिकाणी अशा प्रकारे पूजन केलं जात आहे। या वाडीमध्ये टोटल 5 घरामधल्या गौराईंचं आगमन आपण आज करणार आहे।
गणपती येतात ते कोकणातल्या पारंपरिक जाकडीने त्या जाकडीची सुरुवात होते आता. त्या जाकडीचा आनंद तुम्ही पण लुटा. इथं गौराईची पूजा झालेली आहे आणि गौराईला आपण घरी घेऊन चाललोय. सर्व पूजेचं साहित्य सहित तेरड्याच्या वनस्पतीच्या स्वरूपातील गौराई आपण आज आपल्या घरी घेऊन चाललोय. अशाच प्रकारे वाडीतल्या दुसऱ्या घरातील गौराई आपापल्या घरी जाण्यासाठी तयार झालेल्या आहेत. यथायोग्य पूजा होऊन प्रकारे गौराई आपापल्या घरी जाण्यासाठी सज्ज आहेत. कोकीरकर परिवाराची गौराई आहे, ही आहे पवार परिवाराची गौराई. पुढे येते ती फुले परिवाराची गौराई आणि या गौराई सर्व माहेरवाशीण आपापल्या घरी नेतात. अशी आमच्या वाडीमध्ये प्रथा आहे. सगळ्या माहेरवाशीण गौरीच्या सणाला आपल्या घरी येतात. ही काणेकर परिवाराची गौराई आहे आणि वाडीतील सर्वात मोठं घराणं म्हणलं जातं ते जमदाडे परिवार. त्या जमदाडे परिवारातली ही गौराई आहे, ती आपल्या घरी जात आहे. साइड तू पुढे एक गौराई या घरामध्ये प्रवेश करणार आहेत.